इमॅजिन मी जर तुला 1,00,000 रुपये आत्ता दिले तर तू काय करशील? मी आणि 1,00,000. हां म्हणजे इमॅजिन कर, खरंच देणार नाही मी तुला, तरी जर चान्स मिळाला तर देईन सुद्धा. पण मला आधी सांग तू काय करशील? मी ना सर्वात पहिल्यांदा तर सर्वात महागड्या हॉटेलमध्ये जाऊन मस्त मेजवानी खाईन. आणि नंतर जे सर्वात महाग कपडे असतील, महाग वॉच असेल, महागडी गाडी असेल ती घेईन आणि सर्व पूर्ण खर्च मी 1,00,000त मावून घेईन. हे माझं स्वप्न आहे. शी किती बेकार आहेस तू. म्हणजे तुला 1,00,000 मिळून सुद्धा ते तू खर्च करणार. मग काय, बट ऑब्वियस आहे, पैसे असतात ते नेहमी खर्च करण्यासाठीच असतात ना. बरोबर आहे, पैसे हे खर्चासाठीच असतात, पण खर्च करून सुद्धा पैसे वाचवून आणि ते वाढवता आले पाहिजे. मग त्याचा काहीतरी काय म्हणतो, सदुपयोग किंवा ते सत्कारणी लागले असं म्हणता येईल आपल्याला. अच्छा, मग तूच सांग बरं, तुला जर मी 1,00,000 दिले तर 1,00,000 नाही 10,00,000 दिले तर काय करशील? ॲक्च्युली आता माझ्याकडे सध्या आहेत किती 2,00,000 आहेत. तर इमॅजिन मी तुला उद्या 1,00,000 देईन आणि देतो. चल, मी तुला देतोच. ओके, उद्या देतो तुला. तर तू मला सांग, तू सर्वात पहिलं काय करशील? आणि जर मला माझ्यापेक्षा भारी वाटलं ना तर मी तुला नक्कीच देईन. 1,00,000 काय 1,50,000 देईन. अच्छा, मग ऐक मी काय करेन ते. माझं सर्वात पहिलं तर स्वप्न आहे, माझ्या फॅमिलीमध्ये ना कित्येक जणांचे मृत्यू झाले. म्हणजे काहींचे गुटखा खाण्यामुळे झालेत, काहींचे दारू पिण्यामुळे झालेत आणि काहींचे कॅन्सरमुळे झाले आहेत. तर मी असा विचार करेन की माझे जवळचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडे कॅन्सर पेशंट्स आहेत, तर त्यांचा जितका खर्च करता येईल त्या 1,00,000मध्ये, जितका जास्तीत जास्त म्हणजे खाण्यापिण्याचा किंवा राहण्याचा जितका खर्च करता येईल तितका मी करण्याचा प्रयत्न करेन.